प्रत्येक आईला पडलेला प्रश्न हाच आहे की लहान मुलं स्कूलला जात आहेत, सकाळी घाई गडबडीत काही खाऊन जात नाहीत, तर त्यांना असं हेल्दी काय द्यावं की जे पटकन होईल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्याचबरोबर दिवसभर शरीरामध्ये एनर्जी राहील आणि त्याचे फायदे देखील त्यांना भरपूर मिळतील। तर त्यासाठी इथे मी प्रोटीन पावडर तयार केली आहे। ही पावडर फक्त दुधामधून सकाळी 1 ते 2 चमचा द्यायची आहे, त्यामुळे मुलांना दिवसभर एनर्जी राहील आणि त्याचबरोबर त्याचे फायदे देखील खूप मिळतील। आता आपण प्रोटीन पावडर बनवण्यासाठी सुरुवात करू। त्यासाठी इथे मी 1 वाटी बदाम घेतले आहेत। एका वाटीचं माप करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 1 वाटी मखाने घेतले आहेत। 1 वाटी इथे घेतले आहेत फुटाणे, याची साल काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे हे देखील 1 वाटी घेतले आहे। त्याचबरोबर लागेल बडीशेप, 8 ते 10 वेलची आणि इथे मी खडीसाखर घेतली आहे। खडीसाखर घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की खडीसाखर जी धाग्यातली असते अशा प्रकारे मोठी तीच घ्यायची आहे। बारीक तुकडे छोटे केलेले असतात चौकोनी, ते अजिबात घ्यायचे नाहीत। तर 1 वाटी खडीसाखरचे मी अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये चेचून ते थोडंसं बारीक करून घेतलं आहे, कारण जेव्हा हे आपण मिक्सरला फिरवू तेव्हा ते एकदम बारीक पावडर तयार होईल। तर यासाठी मी खलबत्त्यामध्ये खडीसाखर थोडीशी चेचून घेतली आहे। आता सर्वात प्रथम आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये फुटाणे आपण भाजायचे आहेत। गॅस लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि फुटाणे अगदी हलकेसेच गरम करायचे आहेत, खूप जास्त भाजण्याची गरज नाही। थोडेसे हात लावून बघायचं गरम झालेत का, इतकेसे आपल्याला पुरे आहेत। तर आपण इथे फुटाणे का घेतले आहेत, कारण फुटाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्याचबरोबर लोहाची कमतरता कमी करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाडे मजबूत करतात। तर त्यासाठी इथे आपण 1 वाटी फुटाणे घेतले आहेत, अगदी हलकेसे गरम झाले आहेत, हात लावून पाहिले आहेत आपण। आता आपण हे साईडला काढून घेणार आहोत। हे साईडला काढल्यानंतर आपण पुढील पदार्थ भाजून घेणार आहोत। खूप जास्त भाजायचं नाही, याला फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। हे साईडला काढू। आता मखाने आपण भाजून घेणार आहोत। मखानेचे देखील अगणित फायदे आहेत। मखानेमुळे पचनसंस्था सुधारते, त्याचबरोबर हाडे मजबूत करते, त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट हे असतं, त्यामुळे मखाने हे रोज खाल्ले तरी चालतात, फक्त प्रमाणात खायचे। मूठभर मखाने तुम्ही रोज सकाळी किंवा हलकीशी भूक असते ना तेव्हा भाजून खाल्ले तरी देखील चालतील, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह असते, जे आपल्यासाठी किंवा पोरांच्यासाठी खूप उपयुक्त असते। तर यासाठी आपण इथे मखाने वापरले आहेत। अशा प्रकारे हाताने थोडंसं प्रेस करून बघायचं, ह्याचा लगेच चुरा होत असेल तर हे परफेक्ट भाजलं गेलं आहे हे ओळखायचं। मखाने थोडेसे भाजावे लागतात, कारण त्याशिवाय त्याची पावडर होणार नाही। आता आणखी एकदा बोटाने प्रेस करून पाहू, याचा चुरा होत आहे म्हणजे हे परफेक्ट भाजले गेले आहेत। हे देखील साईडला काढू आणि आता आपण बदाम भाजून घेणार आहोत। बदाम देखील हलकेसेच भाजायचे आहेत, खूप जास्त भाजायचे नाहीत। थोडंसं हात लावून पाहायचं, एकदम कडकडीत जरा गरम झाले ना की गॅसची फ्लेम ऑफ करायची। तर आपण इथे बदाम घेतले। बदाम सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदूची कार्यक्षमता वाढवते, कारण तुम्हाला देखील माहीत आहे बुद्धी वाढवण्यासाठी बदामाचा जास्त वापर केला जातो, बुद्धीची कार्यक्षमता वाढण्यासाठी। त्यामुळे रोजच्या आहारात बदाम बऱ्यापैकी खाल्ले जातात। बरेच जण रात्री भिजवून सकाळी बदाम खातात। भिजवलेले बदाम देखील अत्युत्तम असतात खाल्लेले, पण सकाळी आपल्या मुलांना जर वेळ नसेल आणि अशा वेळेस तुम्ही ही प्रोटीन पावडर करून ठेवलात की अगदी इन्स्टंट तुम्ही सकाळी मुलांना कितीही गडबडीत असले तरीसुद्धा बनवून देऊ शकता। बदाम भाजून झाले आहेत, ते देखील आपण साईडला काढले आहेत। आता इथे 2 चमचे बडीशेप घेतले आहेत, त्याचबरोबर 8 ते 10 वेलदोडे, ते देखील बडीशेपबरोबर आपण भाजून घेणार आहोत। तर आपण वेलदोडे आणि बडीशेप हे पोटाला थंडावा मिळण्यासाठी इथे वापरले आहेत, त्याचबरोबर तोंडाची दुर्गंधी देखील कमी होते, यासाठी आपण या दोन्हीचा इथे वापर केला आहे। कारण आत्ता कसं होतं, लहान मुलांचा अभ्यास, ट्युशन, अशा वेळेस एका ठिकाणी बसून बसून मुलांना पचन होत नाही, अंगामध्ये हीट वाढतं। तर या अंगातील उष्णता किंवा हीट कमी करण्यासाठी आपण इथे बदाम आणि वेलदोड्याचा वापर केला आहे। हे देखील भाजून झाले आहेत, आता साईडला काढून घेऊ। मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात आपण भाजलेले फुटाणे घालू, त्याचबरोबर मखाने आणि बदाम। आता हे तिन्ही आपण सर्वात प्रथम बारीक करून घेऊ आणि मग बाकीचे जिन्नस आपण यामध्ये घालणार आहोत। एकदम बारीक पावडर तयार करायची आहे याची। आता मिक्सरचं मी छोटं भांडं घेते आणि त्यामध्ये जी खडीसाखर मी खलबत्त्यामध्ये चेचून घेतली होती ती घेते,
त्याचबरोबर बडीशेप आणि वेलदोडे ते देखील खडीसाखर बरोबर एकदम बारीक फाईन पावडर तयार करून घेऊ। अशा प्रकारे ही पावडर देखील रेडी झाली आहे। बडीशेप आणि वेलदोड्याचा वास इतका सुंदर येत आहे ना की असं वाटतं आपण घरी थंडाई बनवत आहोत। थंडाई बनवताना वास येतो ना, सेम अगदी परफेक्ट तसाच वास यायला येत आहे। आता हे देखील ह्या मिश्रणामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद। हळद अँटीऑक्सिडंट असतं, इम्युनिटी वाढवतं। तुम्हाला माहीत आहे हळदीचे एक नाहीत कितीतरी फायदे आहेत, त्यासाठी आपण इथे हळदीचा वापर केला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता ही आपली प्रोटीन पावडर तयार झाली आहे। एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये, काचेच्या बॉटलमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही हे व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता। महिनाभर आरामात अगदी व्यवस्थित टिकते, पण शक्यतो 15 दिवस जाईल बनवायचं। त्यामुळे काय होईल, मुलांना ताजं बनवून देता येईल। जर तुमच्याकडे वेळ नसेल, जॉब करत असाल तर तुम्ही महिनाभरासाठी एकदम बनवून ठेवू शकाल। पण जर जॉब करत नसाल, घरी असाल तर 15 दिवस जेवढं लागेल तितकंच आपल्याला बनवायचं आहे। आता चला प्रोटीन पावडर वापरून आपण हा मिल्कशेक किंवा प्रोटीन शेक तयार करू। तर इथे आपण एका ग्लासमध्ये 2 चमचे प्रोटीन पावडर घातले आहे, तसेच 2 ग्लासमध्ये 4 चमचे प्रोटीन पावडर घातली आहे। यामध्ये आता दूध घालू। दूध गरम, गार, कोमट तुम्हाला जसा हवा आहे तसं इथे वापरू शकता। तर अशा प्रकारे एकदम इन्स्टंट आणि सकाळच्या घाई गडबडीत मुलांना एनर्जी देणारं हे एनर्जी ड्रिंक तयार झालं आहे। आता ही प्रोटीन पावडर वापरून तुम्ही रोज मुलांना देऊ शकता। आता इथे मी बडीशेप, वेलदोडे आणि हळद वापरली आहे। जर तुमच्या मुलांना चॉकलेट फ्लेवरची प्रोटीन पावडर हवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे, वेलदोडे, बडीशेप आणि हळद स्किप करायची आहे आणि त्याच्याऐवजी यामध्ये कोको पावडर 3 ते 4 चमचे वापरू शकता आणि त्याच्यापासून प्रोटीन पावडर वापरून तुम्ही अशा प्रकारे मुलांच्या आवडीचे फ्लेवर त्यामध्ये देऊन सुद्धा ही प्रोटीन पावडर बनवू शकता। तर नक्की ट्राय करून बघा, मुलांना देखील खूप आवडेल। जर तुम्हाला हवं असेल तर ज्वारीची पीठ चाळायची जी चाळण असते ना, त्याने तुम्ही ही प्रोटीन पावडर चाळू शकता आणि एकदम फाईन पावडर देखील बनवू शकता। तर अशा प्रकारे अगदी कमी वेळात मुलांच्यासाठी अतिशय हेल्दी अशी ही इन्स्टंट प्रोटीन पावडर घरच्या घरी तयार झाली आहे। आता याचाच वापर करून तुम्ही रोज सकाळी मुलांना घाई गडबडीत, कितीही जरी गडबड असली तरी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही ड्रिंक तयार होते। आणि अशा प्रकारे तुम्ही देखील मुलांना बनवून द्या आणि त्यांचा सर्वांगीण विकास करा। तर अशा प्रकारे ही प्रोटीन पावडर नक्की बनवून पहा आणि त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन देखील प्रेस करा। आता तुम्हाला जर हवा असेल तर यामध्ये तुम्ही काजू देखील वापरू शकता। त्याचबरोबर रात्री तुम्ही पाण्यामध्ये खजूर भिजवून ठेवलात आणि ती खजूर सकाळी पेस्ट करून या दुधामध्ये घातलात प्रोटीन पावडरबरोबर तर अतिशय उपयुक्त, त्याचबरोबर मुलांना रक्ताची कमतरता देखील होणार नाही। जे पदार्थ आपण घेतले आहेत सर्वांमध्ये अतिशय महत्त्वाचे घटक आहेत, त्यामुळे त्याचा फायदा मुलांना नक्कीच होणार। तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील ही प्रोटीन पावडर खूप आवडेल आणि मुलंच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण ही प्रोटीन पावडर खाऊ शकतात। तर नक्की ट्राय करा। परत भेटू आपण पुढील रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।